नमस्कार, मी आहे आदित्य आणि मी माझ्या फॅमिली बरोबर आलो आहे हम्पी मध्ये दुसऱ्या दिवसाची सुरुवात या छानशा रांगोळीने झाली आणि आम्ही निघालो ब्रेकफास्ट करायला टेस्ट ऑफ ब्राह्मीन्स मध्ये। तर आज आम्हाला इथे टेबल भेटलाच। ऑटो स्टार्ट करून त्याच्याच बाजूला बसून आम्ही निघालो आजच्या पहिल्या डेस्टिनेशनवर, अंजनाद्री पर्वत, जे हम्पी मध्ये नॉर्थ साइडला येते आणि हम्पी वरून 21 किलोमीटर दूर आहे। जरा लांब आहे पण तिथे जाण्याचा रस्ता खूप मस्त आहे। अंजनाद्रीला जाताना मध्ये तुंगभद्रा नदी सुद्धा लागते, जी तुंग आणि भद्रा या दोन नदीचा संगम आहे। त्यानंतर आम्ही पोहोचलो अंजनाद्री पर्वतला आणि आज संडे असल्यामुळे जरा जास्तच गर्दी दिसत होती। मग काही विचार न करता आणि जय श्रीराम बोलून आम्ही चालू झालो पर्वत चढायला। अंजनाद्री पर्वत ही जन्मभूमी आहे हनुमानजीची, त्यामुळे त्यांच्या जन्मभूमीवर वानर सेना तर दिसणारच आहे। आणि हो, मोबाईल बाहेर काढू नका, कारण ही वानर सेना मोबाईल घेऊन जाते। हा पर्वत चढताना मोठमोठे दगड होते आणि तसं पण पूर्ण हम्पी मध्ये असेच पहाड आहे। जय हनुमंत संत हितकारी, सुनली जय प्रभु अर्ज हमारी। फायनली आम्ही मंदिराजवळ पोहोचलो आणि दर्शन झालं। आता वापस खाली जायचा रस्ता जरा विचित्र आहे, कारण पूर्ण पर्वताचा एक राऊंड मारून आम्ही खाली गेलो आणि खूप जास्त थकून भूक सुद्धा लागली। आणि भूक लागली म्हटलं तर आमच्या ड्रायव्हरने ऑटो हॉटेलकडे नेलं। हम्पी मध्ये आल्यापासून आम्ही चांगलं जेवण जेवलोच नव्हतो, त्यामुळे आमच्या ड्रायव्हरने आम्हाला बेस्ट रेस्टॉरंटला नेलं। हे आहे ड्रीम मँगो, जे अंजनाद्री पर्वत जवळच आहे। एनिवेज आम्हाला पोट भरायचं होतं आणि या वाली किल्ल्याच्या गुफेमध्ये जायचं होतं। आता या गुफेबद्दल सांगायला हा 1 मिनिटाचा व्हिडिओ कमी पडतो, त्यामुळे याच्या नंतरचा एपिसोड येणारच। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि एपिसोड 5 साठी फॉलो नक्की करा।